मी आता पुण्यात आहे, कोथरूडमध्ये, आणि माझ्या पाठीमागे ARI टेकडी आहे. एक मुलगी आहे जी ना पानं गोळा करते. म्हणजे जनरली मुली फुलं गोळा करतात, पण ती पानं गोळा करते, तेही जास्वंदीची. आणि ती पानं गोळा करून पुस्तकांच्या मध्ये ठेवते. त्या पानांचं नंतर ती काय करते, चला बघूया. हॅलो, माझं नाव ईश्वरी भोसकर वजे. मी बऱ्याच 2-3 वर्षांपासून मिनिएचर पेंटिंग करते. तर मी सुरुवातीला शेल्सवरती पेंटिंग करायला सुरू केलेलं बर्ड्सचं. मला पक्षी निरीक्षणाची खूप आवड आहे 13-14 वर्षांपासून, म्हणून मी शक्यतो मिनिएचर पेंटिंगमध्ये बर्ड्स जास्त ड्रॉ करते. माझं शिक्षण बॅचलर ऑफ डिझाईन केलं मी NID अहमदाबादमधून. तर साधारण लॉकडाऊनच्या अराउंड मी जस्ट सोसायटीमध्ये चक्कर मारताना मला खूप सुंदर जास्वंदाची पानं मिळाली पिवळी. तर मग माझा विचार होता की आपण कागदपेक्षा अजून कुठल्या वेगळ्या सबस्ट्रेट्सवरती मीडियमवरती ड्रॉ करून बघायला पाहिजे, म्हणून मी लीव्हजवरती सुरुवात केली. आणि आज आपण टोई पोपट म्हणजेच प्लम हेडेड पॅराकिट हा पेंट करणार. तर आता आम्ही जी जास्वंदीची पानं गोळा करून आणली ती साधारण 3-4 दिवस तरी पुस्तकामध्ये अशी घालून ठेवते चपटी करायला. तू म्हणजे फक्त सुकलेली पानं घेतेस? येस. हिरवी पानं नाही घेत, हिरवी पानं असतात ना तीच घेते. आणि तू पुस्तकातच काय ठेवतेस? म्हणजे सो पानं पुस्तकात ठेवल्यावर त्यात जे काही थोडंसं मॉइश्चर असतं ते ऍब्झॉर्ब होऊन जातं, म्हणून ते व्यवस्थित फ्लॅट होतं आणि ड्राय होतं कम्प्लिटली. म्हणून पुस्तकात ठेवलेलं कधी पण बेटर. जास्वंदीचंच पान का वापरतेस तू? सो जेव्हा सुरुवात केली मी पेंटिंग करायला लीव्हजवर, तेव्हा भरपूर ट्रायल केलं. ग्रीन, येलो, पर्पल लीव्हजवरती पण जास्वंदाच्या लीव्हजमध्ये मला लक्षात आलं की ते पूर्णपणे पिवळं होतं. सो छान कॅनव्हास मिळतो छान कलरचा आणि एकदम व्यवस्थित ते फ्लॅटन होतं आणि त्याला तेवढी स्टेबिलिटी पण राहते, म्हणजे इझिली क्रॅक पण नाही होत. सो इट्स अ ट्रायड अँड टेस्टेड. छान रंग आहे, म्हणजे त्याचा खूप डार्क नाहीये आणि अगदी हिरवट. सो ही अगदी पिवळी झालेलीच पानं आपल्याला फ्लॅटन करायला लागतात. म्हणजे ग्रीन असताना केलं तर मग हा रंग त्याला येत नाही. एवढ्या छोट्याशा पानावरती अगदी छोटासा पक्षी ती आता रंगवणार आहे. मलाही अगदी असे प्रश्न पडले होते की म्हणजे इतकं छोटं चित्र ती कसं करते, म्हणजे भिंग घेऊन करते का? तर ती भिंग वगैरे काहीही वापरत नाही, असंच ती इतके छोटे छोटे पक्षी आणि हे खूप डिटेलमध्ये करते. इतके हुबेहूब दिसतात ते. आणि असंही आहे की थोडे रंग ओलसर असतात, पान सुकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये खूप नाजूक काम आहे. खरं तर मला खूप उत्सुकता आहे बघायची. या पानावरती पेन्सिलने वगैरे अजिबात ती ड्रॉइंग करत नाही, डायरेक्ट रंग आणि ब्रश ह्याच्यानेच ती आता रंगवायला सुरुवात करणार आहे. मीही व्हिज्युअल आर्ट्स केलेलं आहे आणि मला माहिती आहे की एखादं चित्र करताना आपण किती एकाग्रतेने ते करावं लागतं. म्हणजे आपला श्वास आपण घेतो तेव्हा सुद्धा श्वास जास्ती जोरात घेतला गेला तरी हातातला ब्रश थोडा हलतो, त्याच्याने स्ट्रोक वेगळा येऊ शकतो रंगाचा. ही इतकं छोटंसं चित्र खूप शांतपणे एकाग्रतेने करते आणि असा श्वास रोखून एक एक छोटे स्ट्रोक्स ती करते. खरंच कमाल आहे.
मी आजपर्यंत विविध माध्यमात काम करणाऱ्या कलाकारांना भेटले, त्यांच्या कलाविष्काराचा जवळून अनुभव घेतला. व्लॉग्सच्या माध्यमातून काही मोजक्या कलाकारांचं काम मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न सातत्याने करते. ईश्वरीच्या या लघुचित्रांचा व्लॉग शूट करताना मला एक गोष्ट सातत्यानं जाणवत होती, ती म्हणजे मोबाईलचा कॅमेराही या चित्रांना न्याय देऊ शकत नाहीये. ती चित्र इतकी छोटी आहेत की मोबाईलच्या कॅमेऱ्यात त्यातील अनेक तपशील हवे तसे टिपले जात नाहीयेत. पक्ष्यांच्या डोळ्यातले भाव, पंखांचा पोत, पायांची रचना या गोष्टी ईश्वरी खूप संयमाने चितारते. व्लॉग शूट करत असताना ईश्वरीसोबत घालवलेला वेळ हा खूप काही शिकवणारा होता. तुम्हालाही ईश्वरीच्या कामाचं कौतुक करायचं असेल तर तिच्या इंस्टाग्राम हँडलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिच्या चित्रांचा प्रत्यक्ष आस्वाद घ्यायचा असेल तर तिच्या चित्रप्रदर्शनाची माहितीही तुम्हाला त्याच पेजवरून मिळेल. चित्र करून झालेलं आहे, एकदम छोटंसं आहे चित्र आणि मला मध्ये मध्ये असं खूप होत होतं. आजकाल आपल्याला सगळ्यांना सवय झाली आहे झूम करून बघायची, तर मलाही होत होतं असं झूम करून बघावं असं. पण इतकं छोटं चित्र करायला ब्रश सुद्धा छोटे वापरले तिने. तर कोणते वापरलेस ब्रश आता? ब्रशची साईज साधारण 8x0 10x0चा मी ब्रश वापरते आणि डॅलर रावनी आणि मॉन्टमार्टेचे डिटेलिंग आणि मिनी डिटेलिंग साठीचे जे स्पॉटर ब्रशेस मिळतात ते दोज आर व्हेरी हेल्पफुल. खूप वेळ लागलेला आहे हे चित्र करायला. अगदी छोटं आहे आणि खूप डिटेलिंग, बारीक बारीक पेशन्सचं काम आहे. आणि फायनली हा टोई पोपट रंगवून झालेला आहे. आता ढोबळ रंग तर दिसत आहेत आम्हाला, डोळ्यानेही दिसत आहेत, पण आणखी डिटेलिंग बघण्यासाठी मी या भिंगातनं बघणार आहे. ईश्वरीने आतापर्यंत जवळपास 70 ते 80 प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या पानांवरती रंगवलेले आहेत. आणि हा पक्षी सगळ्यात छोटा पक्षी आहे आतापर्यंत रंगवलेला, हा आहे स्वर्गीय नर्तक.